विद्यार्थी मित्रांनो, साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेत आपण साहित्याची भाषा या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। मागच्या तासात आपण साहित्याची भाषा या प्रकरणांतर्गत मौखिक भाषेचा आपण विचार केलेला आहे। आज आपण मौखिक भाषानंतर आपण लिखित भाषेचा विचार करणार आहोत। मुलांनो, लिखित भाषा, आपण जी भाषा बोलतो ती कागदावर लिहिली जाणारी भाषा। आपण जी भाषा बोलतो त्याचंच रूपांतर लिहिण्यामध्ये केलं जातं, त्याला लिखित भाषा असं म्हणतात। आपण मागच्या तासाला मौखिक भाषा ही प्रधान भाषा आहे असं आपण विधान केलेलं आहे। याचाच अर्थ लिखित भाषा ही गौण आहे, कारण आपण पहिल्यांदा बोलतो नंतर लिहितो म्हणून ती गौण आहे। म्हणून लिखित भाषा ही गौण भाषा आहे असंही आपण विधान केलेलं आहे। परंतु लिखित भाषा जे साक्षर आहेत, ज्यांना लिहिता येतं, ज्यांना वाचता येतं, जे शाळेत गेलेले आहेत, अशाच लोकांची ही भाषा आहे। ज्यांनी शाळेत जाऊन बाराखडी गिरवलेली आहे, बाराखडी शिकलेली आहे, अशाच लोकांना लिखित भाषा लिहिता येते। लिखित भाषा ही साक्षरांची भाषा आहे। लिखित भाषेचा आपण जेव्हा विचार करतो, पण आपली जी मराठी भाषा आहे, मराठी भाषेची जी लिपी आहे, लिपी कोणती आहे? लिपी मुलांनो, मराठी भाषेची देवनागरी लिपी आहे। देवनागरी लिपी, मराठी भाषेची लिपी देवनागरी लिपी आहे। लिपी म्हणजे काय? लिपणे, सारवणे, लिहिणे, लिखणे, लिहिणे, त्यातूनच लिपी ही संज्ञा, ही संकल्पना तयार झालेली आहे। मुलांनो, मराठी भाषेची लिपी देवनागरी लिपी आहे। या ज्या प्रत्येक भाषेची लिपी आहे मुलांनो, मराठी, हिंदी, गुजराती या भाषांची लिपी देवनागरीच आहे। मुलांनो, लिप्यांचा शोध 3 ते 4 हजार वर्षापलीकडे जात नाही। लिप्यांचा जो शोध लागलेला आहे 3-4 हजार वर्षापलीकडे हा शोध जात नाही। याचाच अर्थ लिखित भाषेच्या परंपरेपेक्षा मौखिक भाषेची परंपरा ही दीर्घ परंपरा आहे। दीर्घ अनादी काळापासून मानव जेव्हा व्यक्त व्हायला लागला, मानव जेव्हा बोलायला लागला, ती मौखिक भाषाच आहे। हळूहळू मानवाचा टप्प्याटप्प्याने जेव्हा विकास होऊ लागला, तेव्हा मात्र लिप्यांचा शोध लागलेला आहे आणि त्यातूनच देवनागरी ही लिपी तयार झालेली आहे। 50% लोकांना आजही लिहिता येत नाही। याचा अर्थ 50% लोक मौखिक भाषा बोलतात आज सुद्धा, 21व्या शतकात सुद्धा, आणि 50% लोक लिहितात। 50% लोकांना लिहिता येत नाही आणि 50% लोकांना लिहिता येतं। बघा, लिहिण्याची पद्धत, लिहिणे ही जी कला आहे, ही जी स्किल आहे, कौशल्य आहे, हे सर्वांना जमत नाही। लेखन म्हणजे काय? लिहिणे। आणि आपण जे बोलतो म्हणजे तीच मौखिक भाषा काही वेळानंतर, काही दिवसानंतर, काही काळानंतर ती हवेत विरघळून जाते, नष्ट होते, नष्ट पावते।
परंतु आपण जे बोलतो तेच लिहिल्यानंतर लिहिणे हे चिरकाल टिकतं मुलांनो. बघा तुम्ही वहीत लिहून पहा, वहीत लिहा. तुम्ही लिहिलेलं वही जर तुम्ही लिहिलेली वही जर जपून जर ठेवली 10 वर्ष काय 20 वर्षे सुद्धा नष्ट होत नाही. त्याच्यावर हवा, पाणी, वारा याचा जर परिणाम झाला तर ते काय होऊन जातं, पुसून जातं. आणि तेच हातानं पेनानं लिहिलेलं आपण जर टाईप जर केलं, मुद्रित जर केलं, ते तर कधीच, आणि त्याचं रूपांतर आपण पुस्तकामध्ये जर केलं तर आपण हयात जरी असलो किंवा नसलो तरी आपलं लिहिलेलं साहित्य, लिहिलेलं वाङ्मय हे कधीच नष्ट होणार नाही, चिरकाल टिकेल. आता उदाहरण एक सांगायचं झालं मुलांनो, परभणीमध्ये एक साहित्यिक होऊन गेलेत मुलांनो. तुम्हाला नाव माहीत असेल किंवा नसेल मला माहीत नाही. बी रघुनाथ नावाचे साहित्यिक आहेत मुलांनो. परभणीमध्ये बी रघुनाथ सभागृह आहे. उगीच नावं कोणाची देत नसतात मुलांनो, कारण त्या नावाच्या निमित्ताने आपल्याला आठवण व्हावी, आठवण यावी, अशी माणसं पुन्हा पुन्हा आठवणीत राहावीत म्हणून नावं दिलेत. बी रघुनाथ हे मराठवाड्यातले पहिले साहित्यिक आहेत मुलांनो. निजाम राजवटीमध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळात निजाम राजवटीमध्ये परभणीला बी रघुनाथ लिहित होते आणि नांदेडला एक साहित्यिक लिहित होते मुलांनो. त्याचं नाव मला सांगता येईल. अशा पद्धतीतील माणसं लिहित होते. बी रघुनाथ, त्यांचं पूर्ण नाव आहे भगवान रघुनाथ कुलकर्णी. भगवान रघुनाथ कुलकर्णी हे परभणीचे आहेत. त्यांनी जर फक्त बोलत जर राहिले, कविता वाचत राहिले, कथा सांगत राहिले, कादंबरी मौखिक पद्धतीने मांडत राहिले तर बी रघुनाथ आपल्या लक्षात राहिले नसते मुलांना. ते जे लिहित होते कथा, कादंबरी, कविता, ललित गद्य या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये त्यांचं जे वाङ्मय आहे, त्यांचं जे साहित्य आहे लिखित रूपामध्ये आज पब्लिश आहे, उपलब्ध आहे. म्हणून बी रघुनाथ त्यांच्या निधनानंतर सुद्धा आपण त्यांना ओळखतो. बी रघुनाथ परभणीतले साहित्यिक आहेत, परभणीतले लेखक आहेत. म्हणून मुलांनो, मौखिक भाषेपेक्षा लिखित भाषेला जास्त अधिक महत्त्व आहे, कारण ती लिखित भाषा ही अधिक दीर्घकाळ टिकणारी भाषा आहे. कधीही आणि केव्हाही आपला जेव्हा आठवेल, जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते आपण उघडून असं वाचू शकतो मुलांनो. अशा प्रकारचं लिखित भाषेचं महत्त्व आपल्याला सांगता येईल म्हणून. आणि लेखनामध्ये, लिहिण्यामध्ये स्वगतपरता अधिक असते. स्वगत, आपल्याला काय वाटतं त्याला स्वगत म्हणतात. स्वगत, आपल्याला काय वाटतं, आपल्या मनात जो काही विचार आहे, जी काही भावना आहे, जी काही कल्पना आहे ते कागदावर व्यक्त करणे, लिहून व्यक्त करणे, त्याला लिखित भाषा म्हणतात. म्हणून लेखनामध्ये स्वगतपरता अधिक प्रमाणामध्ये दिसून येते. स्वगतपरता. म्हणूनच माणसं, व्यक्ती अधिक प्रमाणामध्ये लिहायला लागतात. एखाद्यानं समजा थोडंफार लिहिलं, अरे वा छान लिहिलं बरं का, आणखी त्यांची स्वगतपरता, आत्मनिवेदन लेखनाच्या माध्यमातून अधिक प्रमाणामध्ये समोर यायला लागतं, पब्लिश व्हायला लागतं. अशा पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्याला लिखित भाषेच्या माध्यमातून सांगता येतात. आणि लेखनातून साहित्य, तर्कशास्त्राचा विकास झालेला आहे. जे काही साहित्य आहे, वाङ्मय आहे, लेखनातून त्याचा विकास झालेला आहे. कविता, एखाद्यानं कविता लिहिली, ही कविता अशी असते, तर्क, अनुमान, आणि हळूहळू एकमेकाचं पाहून दुसरे माणसं लिहायला लागले.
त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत, त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. आपणही लिहावं. त्यांनी कोणत्या वळणाची लिहिलेली आहे, कोणत्या स्वरूपाची लिहिलेली आहे, कोणत्या वाङ्मय प्रकारात मोडणारी कविता लेखन केलेलं आहे. एकमेकाचं पाहून, वाचून, बघून, आकलन आणि अवलोकन करून लेखनातून साहित्य तर्कशास्त्राचा विकास होतो मुलांनो. त्यामुळे विकास झाले. आता लिखित स्वरूपामध्ये प्रचंड असं वाङ्मय उपलब्ध आहे. प्रचंड वाङ्मय उपलब्ध आहे. इतकी माणसं, इतकी व्यक्ती, इतके तरुण लिहायला लागलेले आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये कोणता ना कोणता विचार असा उसळत असतो, उखळत असतो, उसळ्या मारतो. आणि तोच विचार आपण जर कागदावर जर लिहिला तर त्याला एक शाश्वत रूप प्राप्त होतं मुलांनो. याला म्हणतात साहित्य, याला म्हणतात वाङ्मय, याला म्हणतात कविता, याला म्हणतात कथा, याला म्हणतात कादंबरी. अशा प्रकारचं सुंदर रूप तयार होतं मुलांनो. म्हणून तुम्ही सुद्धा लिहायला लागा. नुसतं ऐकू नका, नुसतं बडबड करू नका. तुम्ही जे बडबड करता, तुम्ही जे बोलता ते लेखनामध्ये मांडा. त्याला साहित्य, त्यालाच वाङ्मय म्हणता. पण हे होताना दिसून येत नाही. होताना दिसून येत नाही. हे झालं पाहिजे मुलांनो, तरच लेखन वाङ्मयाचा अधिकाधिक विकास होईल, अन्यथा होणार नाही. आणि लिखित साहित्यात भाषा शैली ही आत्मपर असते. आपला जे वाटतं, जे भावतं, जे सुचतं, जे स्फुरतं ते लिहायचं असते. लिखित भाषा काय असते? तेच असतं. आणि म्हणून अशा साहित्याचा, अशा वाङ्मयाचा लिखित भाषेच्या माध्यमातून विकास झालेला आहे. या वेगवेगळ्या माध्यमातूनच लिखित भाषा ती हळूहळू वृद्धिंगत झालेली आहे. आणि या भाषेचाच आपण विचार करत आहोत. तुम्हाला वाटेल तर लिखित भाषेचा कुठं अभ्यास करायचा असते का? मुलांना अभ्यास करायचा असते. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचा असते. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचा असतो. आणि त्या अभ्यासातूनच आपला विचार म्हणतात, आपला दिशा मिळते. वाटतं स्वतःला मला सगळं काही माहीत आहे. सर्व काही कोणालाच माहीत असते मुलांना. एकमेकाचं ऐकायचं असते, एकमेकाचं पाहायचं असते, एकमेकाशी सुसंवाद करायचा असतो. आणि त्यातून आपला मार्ग पुढे पुढे घेऊन जायचा असतो मुलांना. स्वतःलाच आता एखादा साहित्यिक 1-1 डझन 12-12 पुस्तकं लिहितो मुलांना. कसं काय शक्य आहे मुलांना? मुलांनो, जो कोणी लेखक आहे तो एक समाजातला घटक आहे. तो समाजात राहतो, समाज वास्तविक होतो. समाजाचा तो अविभाज्य घटक आहे. समाजातल्या माणसाच्या तो सभोवताली वावरतो. हा माणूस काय बोलतो, तो माणूस काय बोलतो, याची भाषा कशी आहे, त्याचा टोन कसा आहे, याचा आवाज कसा आहे, याचा सूर कसा आहे, आणि एकमेकांशी संवाद कसे व्हायला लागलेले आहेत पहा, याचं निरीक्षण करून तो लेखनामध्ये नोंदवत असतो मुलांना. एका लेखकाकडे, एका कादंबरीकाराकडे सर्वच मटेरियल उपलब्ध नसते. इकडून तिकडून ऐकून, पाहून, बघून त्यामध्ये भरवत असतो, कोंबत असतो, आणि त्यातूनच कादंबरी जन्माला येते मुलांनो. असंच लिखित भाषेचं सुद्धा आहे मुलांनो. तुम्ही सर्वांनी लिहित चला. जे बोलताना ते लिहित चला, मांडत चला, नोंदवत चला, नोंदी करत चला, आणि त्यातूनच लिखित वाङ्मय तुमचं जन्माला येऊ शकतं मुलांनो. बाकीची जी माणसं लिहितात हेच काम करतात मला, आणि त्यातूनच या साहित्याचा, वाङ्मयाचा जन्म होतो. आणि त्याचाच आपण लिखित भाषेच्या माध्यमातून आपण विचार करत आहोत. लिखित भाषा जी आहे
ती अधिक संवेदनशील असते. लिखित भाषा संवेदनशील असते. लिखित भाषेमध्ये हळवेपणा असतो. लिखित भाषेमध्ये कोमलपणा असतो. लिखित भाषा ही सेन्सिटिव्ह असते. पहा, आपण चित्रपट पाहतो, एखादी मालिका पाहतो आणि त्या मालिकेमधले जे प्रसंग आहेत, घटना आहेत, संवाद आहेत, ते पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर आपण सुद्धा भावुक होतो. आपण सुद्धा हळवे होतो. आणि काही जण तर हळूहळू ढसाढसा रडायला लागतात. कारण आपलं मन, आपली भावना त्या चित्रपटाशी एकरूप झालेली आहे, तद्रूप झालेली आहे. आपल्या मनाच्या तारा त्या चित्रपटाशी छेडल्या गेलेल्या आहेत. आणि हे फक्त कुठे होऊ शकतं? हे लिखित भाषेमध्ये होऊ शकतं. आपण जे लिहितो, आपल्या लिहिण्याची जी काही भाषा आहे, तीच भाषा, त्याच भाषेची क्षमता लिखित भाषेमध्येच तयार होऊ शकते. म्हणून लिखित भाषा अधिक संवेदनशील असते, अधिक संवेदनशील असते. म्हणून लिहिलेला, कोरलेला, नोंदवलेला जो काही लिपिबद्ध मजकूर सर्वांसाठीच उपलब्ध असतो. म्हणून लिहिलं पाहिजे. आपण जे लिहितो ना, ते सर्वांनी वाचलं पाहिजे. आपला लिहिल्यामुळे आपला तर आनंद मिळतोच, वाचणाऱ्याला सुद्धा आनंद मिळतो. आपण तर आनंदी होतोच, पण वाचणारा सुद्धा आनंदित होतो. म्हणून लिहिणं महत्त्वाचं आहे. लिखणं महत्त्वाचं आहे, लिहिणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच आपण जर लिहून जर ठेवलं आणि लिहिलेलं आपण जर प्रकाशित जर केलं, ते सर्वत्र उपलब्ध होईल. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये. आणि आपलं अधिकच लिहिणं जर उत्तम असेल, गुणवत्तायुक्त असेल, दर्जेदार असेल, तर त्याचा हिंदीमध्ये सुद्धा अनुवाद होऊ शकतो मुलांनो. कन्नड भाषेमध्ये, तमिळ भाषेमध्ये, गुजराती भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये, वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा अनुवाद होऊ शकतो. आणि तुम्ही मराठी जर लिहित असाल, मराठीतलं इतर भाषेमध्ये अनुवाद झालं, तर इतर भाषेमध्ये अनुवाद झाल्यानंतर दुसऱ्या राज्यात जाईल मुलांनो. राष्ट्रीय स्तरावर, जागतिक स्तरावर तुमचं लिहिलेलं साहित्य, वाङ्मय पोहोचेल. मग सर्व लोक तुम्हाला ओळखतील मुलांनो. तुमची ख्याती वाढेल आणि तुम्हाला प्रचंड मोठा आनंद होईल मुलांनो. म्हणून लेखनामध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे. तुम्हाला व्यक्त करण्याची, तुम्हाला प्रगट करण्याची, एखाद्या साहित्य कृतीला जन्म देण्याची कुवत लेखनामध्ये आहे मुलांनो. लेखनामध्ये आहे. तुम्ही असं किती जर बोलत असाल, तेवढ्यापुरतं आपल्याला मौखिक बोलणं चांगलं वाटतं, पण नंतर आपण विसरून जातो मुलांनो. नंतर विसरून जातो. पण लिहिलेलं किती वर्षे, किती काळ, किती दशके ते उपलब्ध होऊ शकतं. चांगल्या लेखनाला जगामध्ये खूप मागणी आहे मुलांनो, खूप मागणी आहे. साधं उदाहरण घ्या परभणीतलं. परभणीमध्ये सुद्धा आसाराम लोमटे नावाचे एक लेखक आहेत मुलांनो. आणि त्यांनी फक्त 2च पुस्तकं लिहिलेली आहेत. पहिलं पुस्तक आहे इडा पिडा टोळो नावाचं पुस्तक आहे. त्याही पुस्तकाला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या लिहिण्यामध्ये, त्यांच्या लेखनात काय शक्ती असेल, कल्पना करा. काय जादू असेल, किती ताकदीचं ते लिहित असतील, किती ताकदीचे लेखक असतील बघा. आणि दुसरे पुस्तक आहे आलोक नावाचं पुस्तक आहे. कथासंग्रह, आलोक नावाचा कथासंग्रह आहे. या आलोक नावाच्या परभणीतल्या आसाराम लोमटे नावाच्या व्यक्तीनं आलोक नावाचा कथासंग्रह लिहिलेला आहे.
आणि त्यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि तो पुरस्कार साहित्यातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार असतो. मुलांनो पहा, तुम्ही आम्ही सर्वजण परभणीत राहतो आणि एक परभणीतलाच व्यक्ती, परभणीतला नागरिक आसाराम लोमटे सध्या दैनिक लोकसत्ता या वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. आणि आपल्याच गावातला लेखक इतकं चांगलं लिहितो आणि त्या चांगलं लिहिण्याची दखल साहित्य अकादमीला घ्यावी लागलेली आहे मुलांनो. त्यामुळे लिहिण्यामध्ये सर्व काही दडलेलं आहे मुलांनो. तुम्ही सुद्धा लिहित चला. पहिल्यांदा बोललं पाहिजे. आपण जे बोलतो ते मांडलं पाहिजे, नोंदवलं पाहिजे, लिपलं पाहिजे. कोणत्या तरी लिपीमध्ये ते नोंदून ठेवलं पाहिजे मुलांनो. त्याशिवाय आपल्या बोलण्याला महत्त्व प्राप्त होणार नाही. आणि म्हणून लिखित भाषेत शैलीचे वेगवेगळे गुणधर्म असतात मुलांनो. लिहिण्याची शैली ही व्यक्तिपरत्वे भिन्न असते. माझी लिहिण्याची शैली वेगळी, तुमची लिहिण्याची शैली वेगळी, आसाराम लोमटे नावाच्या लेखकाची शैली वेगळी, इंद्रजित भालेराव गुरुजींची कविता लिहिण्याची शैली वेगळी, बाबा कोटंबे यांची लिहिण्याची शैली वेगळी. अनेक माणसं आहेत. जगदीश कदम च्या लेखकाची शैली वेगळी, प्रल्हाद लुलेकर या व्यक्तींची लिहिण्याची शैली वेगळी. अशी प्रत्येकाची शैली ही भिन्न भिन्न असते मुलांनो. कारण मी एक व्यक्ती आहे, तुम्ही एक दुसरी व्यक्ती आहेत, आणखी तिसरा व्यक्ती आहे. प्रत्येकाचं लेखन कौशल्य हे वेगवेगळं आहे. म्हणून लिखित भाषेमध्ये शैली गुणधर्म हे वेगवेगळे असतात, भिन्न असतात. त्यामुळेच लेखक हे वेगळे ठरतात. सामान्य माणसं वेगळे आणि लिहिणारे लोक वेगळे. आणि गुणधर्म प्रत्येकाची गुण वेगळे असतात. ओज, प्रसाद, माधुर्य, लालित्य, सौंदर्य हे जे गुण आहेत प्रत्येकाच्या अंगी भिन्न भिन्न असतात. कारण व्यक्तीची जडणघडण कशी झालेली आहे, व्यक्तीचा विकास कसा झालेला आहे आणि त्या विकासामध्ये त्यांनी रॉ मटेरियल काय काय मिळवलेलं आहे, काय काय खाल्लेलं आहे, काय काय पचवलेलं आहे, काय काय वाचलेलं आहे, काय काय अनुभवलेलं आहे, काय काय पाहिलेलं आहे, हे वेगवेगळे गुणधर्म असतात मुलांना. म्हणून नेहमी चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं लिहिलं पाहिजे आणि चांगल्याच्या सहवासात राहिलं पाहिजे. तुम्ही कोणासोबत राहता, तुम्ही चांगल्यासोबत राहाल तर चांगलेच व्हाल. तुम्ही चांगल्याच्या सहवासात राहाल तर चांगलेच व्हाल तुम्ही. आणि एखाद्या वाईटांच्या सोबत असाल तर वाईटच व्हाल. एखादी नदी आहे, एखादा ओढा आहे, ओढा जर नदीला जर मिळाला तर नदीच होतो, नदीमध्ये मिसळून जातो तो. आणि तोच ओढा समुद्रालाच मिळाला, समुद्रामध्ये एकरूप होऊन जातो मुलांना. तुम्ही कोणाशी राहता, कोणाशी वावरता, तुमच्या सोबतचे मित्र कसं लिहितात, कसं बोलतात, तुम्ही सुद्धा तसेच बोलाल, तुम्ही सुद्धा तसेच लिहाल. तुमचे सोबतचे मित्र कसे काय वाचतात, तुम्ही सुद्धा तेच वाचाल. सोबतचे मित्र काय करतात, तुम्ही सुद्धा तेच कराल. म्हणून आपल्यामध्ये एक विचार आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्ये कानी पडो. म्हणून चांगल्याची सोबत, चांगल्याचा सहवास, चांगला मित्रपरिवार, चांगले प्राध्यापक, चांगलं कॉलेज, चांगलं वाचन, चांगलं लिहिणं, चांगलं राहणं, चांगलं वागणं, चांगलं बोलणं, सगळं काही चांगलं झालं. आणि त्याचं रूपांतर तुम्ही लिखित भाषेमध्ये जर केलात तर चांगलंच लेखन उदयाला येईल. चांगल्याच लेखनाची तुम्ही निर्मिती कराल मुलांनो. जी माणसं लिहितात ती काही वेगळी नाहीत मुलांनो, आपल्यासारखीच आहेत. आपण जशी आहोत तशी ते सुद्धा आहेत मुलांनो. फक्त आपण प्रयत्न करत नाही, आपले प्रयत्न कमी पडतात आणि आपल्यामध्ये न्यूनगंड आहे मुलांनो. मला येत नाही, मला जमत नाही.
मुलांनो, प्रत्येक गोष्टीसाठी रियाज करावा लागतो, साधना करावी लागते, साधना करावी लागते मुलांनो. साधनेशिवाय, भक्तीशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. आपण बोलण्यावर प्रेम करत नाही, लिहिण्यावर प्रेम करत नाही, वाचण्यावर प्रेम करत नाही. आपण कधी वहीमध्ये 2 ओळी सुद्धा लिहित नाही. म्हणून कसं लिहिता येईल मुलांना? 2 ओळी लिहित नाही, 4 ओळी लिहित नाही, कधी वर्गात येऊन बसत नाही. वर्गात येऊन बसलात आपलं लक्ष बाहेरच असते मुलांना. सर काय शिकवत आहेत, कोणता विषय आहे, काय घटक आहे, सर काय बोलायला ते, सर जे बोलतात ते लिखित भाषेत रूपांतर करा ना, लिहून घ्या ना तुम्ही. एक तर आपलं श्रवण कौशल्य आपलं कमकुवत असते मुलांना, प्रचंड कमकुवत असते. एक तर आपल्याला ऐकूच येत नाही, आणि ऐकलेलं आपण ग्रहण करत नाही, आणि ग्रहण केलं आपण पकडून ठेवत नाही मनामध्ये, आणि पकडलेलं कागदावर उतरता येत नाही. ह्या आपल्या अनंत समस्या आहेत. त्या समस्या एकाच दिवशी तयार होत नसतात, वाढत नसतात, उद्भवत नसतात, निर्माण होत नसतात मुलांनो. त्या बरेच घटक कारणीभूत असतात. आता तर सध्याची पिढी तर अशी रिकामी झालेली मुलांनो. बस मोबाईलनं सध्याच्या पिढीला बरबाद करत आहे. मोबाईलला दोष देता येणार नाही मुलांनो, त्याला जबाबदार आपणच आहोत स्वतः. मोबाईल म्हणलं का, मोबाईल बोलतो का? बोलत नाही. मोबाईल म्हणला मला घे रे बाबा, तू वापर रे म्हणला का? नाही, आपण स्वतःहून घेतलं आहे मोबाईलला. आता तुम्ही पाहता, आता मी जे अध्यापन करत आहे, मोबाईलच्या माध्यमातून अध्यापन करत आहे मुलांना. मला सुद्धा ही कला, हे कौशल्य हे माहीत नव्हतं मुलांना. मी माहीत करून घेतलेलं आहे. प्रत्येक गोष्ट आपण त्यातून काय साध्य करायचं, चांगली गोष्ट साध्य करायची का वाईट गोष्ट साध्य करायची, ते आपल्यावर अवलंबून आहे मुलांना. मलाही अगोदर असं वाटायचं, मोबाईल इतका मोठा मोबाईल कशासाठी घ्यायचा, त्याचा वापर काय फक्त बोलण्यासाठीच आहे. खूप उपयोग आहेत मुलांनो. आपण उपयोग कसे करून घेतो त्यावर अवलंबून आहे मुलांनो. आता अशा कोविड-19च्या काळामध्ये मोबाईल किती महत्त्वाचं साधन झालेलं आहे, आणि या साधनाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचत आहात. आपलं जे एक अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य आहे, या मोबाईल माध्यमामुळे अविरत सुरू आहे. दररोज मी आठवड्यातून 4 दिवस तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, आणि तुम्ही माझ्याशी पोहोचत आहे मुलांनो. माझे सर्वांना अशा माध्यमातून तुम्ही सर्व विद्यार्थी जोडले जात आहात. म्हणून लिखित जी भाषा आहे, लिखित भाषा ही नियमबद्ध असते. मौखिक भाषेला नियम नाही, काहीच नाही मुलांनो. मौखिक भाषा कशीही बोलतात माणसं, कशीही वापरतात, कशी यूज करतात, त्या नियम वगैरे काहीच नाही. असंच बोललं पाहिजे, असंच मांडलं पाहिजे, असंच व्यक्त अजिबात नाही. जसं वाटेल ते करता, कर्म, क्रियापद कसे वापरतात. परंतु आपण जे लिहितो त्या लिहिण्याच्या भाषेला, लिखित भाषेला नियम असतात, नियमबद्ध असतात. सुरुवात अशीच केली पाहिजे, असंच अक्षर काढलं पाहिजे. रेषेखालीच लिहिलं पाहिजे, रेषेवर शिरोरेषा मारल्या पाहिजेत, पूर्णविराम दिला पाहिजे, प्रश्नाचं चिन्ह दिलं पाहिजे, उद्गाराचं चिन्ह दिलं पाहिजे, स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम. या गोष्टीचा, या बाबीचा लिखित भाषेला वापर करावा लागतो. आणि लिखित भाषा नियमबद्ध म्हणजे फार पोटी काही नियम, कडक नियम, या सवयीतून आपल्या सर्वांनाच माहीत आहेत मुलांना. आणि यातूनच, या वेगवेगळ्या घटकातून, बाबीतून साहित्य प्रकारानुसार भाषेत हळूहळू बदल होत असतो मुलांना. कवितेची भाषा कशी, कादंबरीची भाषा कशी, कथेची भाषा कशी, नाटकाची संवाद कसे वगैरे, ललित साहित्याची भाषा, आत्मकथन, चरित्र, अशी वेगवेगळे साहित्य प्रकारानुसार भाषेत बदल. आदिवासी साहित्य, गोंडी साहित्य, नक्षलग्रस्त वाङ्मय,
त्यांची भाषा वेगळीच. आणि या विविध साहित्य प्रकारांच्या भाषेमध्ये हळूहळू बदल होत असतात. आणि आपण सुद्धा लहानपणी भाषा वेगळीच बोलतो. लहानपणी सुद्धा आपण तोडकं मोडकं लिहित होतो. त्यानंतर हळूहळू मोठे होत गेलोत. आपण थोडीशी आणखी चांगली भाषा बोलायला, आणखी चांगले लिहायला लागलोत. त्याच्यापेक्षा आणखी मोठे झालोत. आपण लेख लिहायला लागलोत, आर्टिकल लिहायला लागलोत, संशोधन करायला लागलोत. कारण आपली प्रगल्भता वयानुसार हळूहळू वाढत गेली. आपण प्रगल्भ होत गेलो, समृद्ध होत गेलो. मग बोलणं समृद्ध, लिहिणं समृद्ध, वाचणं सगळं काही समृद्ध होत गेलं मुलांना. म्हणून अशा प्रकारे आपण सुरुवातीला 1 कविता लिहिली, नंतर 2 लिहिल्या, नंतर 3 कविता लिहिल्या, 4 कविता लिहिल्या. नंतर जर त्या एकापेक्षा अनेक कवितांचा एक काव्यसंग्रह, कविता संग्रह तयार झाला. नंतर दुसरा कविता संग्रह. मग पहिल्या कविता संग्रहातली भाषा वेगळीच, दुसऱ्यातली वेगळीच. आपण वेगवेगळे हळूहळू प्रयोग करायला लागतो. म्हणून भाषा बदलायला लागते. तसंच असतं मुलांना. लहानपणी आपण बालपणाची, लहानपणाची, किशोरपणाची, तरुणपणाची आपली वेशभूषा, केशभूषा, कपडे, धारण पद्धत, सगळं काही आपण हळूहळू विकसित होतो. आपल्या सभोवताचं वातावरण कसं आहे त्यानुसार आपण डिझायर होत जातो मुलांना, विकसित. तसं लिखित भाषा सुद्धा तशीच आहे. आपण कोणाच्या सहवासात, कोणाच्या संपर्कात आहोत, कोणाचं साहित्य वाचतो, वाङ्मय वाचतो, त्यानुसारच आपली भाषा सुद्धा बदलायला लागते. आणि त्यातून आपण सुद्धा विकसित व्हायला लागतो. अशा प्रकारचे आपण 2 भाषांचा विचार केलेला आहे मुलांनो. मौखिक भाषा आणि आज लिखित भाषा सुद्धा आपण या घटकाचा विचार केलेला आहे. आपण उद्याच्या तासाला पुढच्या घटकाचा विचार करणार आहोत. धन्यवाद.